हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आपल्याला प्रश्न असतो रोज की नाश्ता काय करायचा, ते पण आहे ना झटपट होणाराही पाहिजे, हेल्दी पण पाहिजे, हा दोन्ही गोष्टींचा विचार असतो आपल्या डोक्यामध्ये। तर आज आपण अगदी वेगळ्या प्रकारचा उपमा करणार आहोत। त्याचे नाव आहे मक्याच्या पिठाचा उपमा। आहे ना वेगळ्या प्रकार, त्यात ना भरपूर व्हेजिटेबल्स आहे, सो हेल्दी तर आहेच आणि झटपट होणारा आहे। मक्याच्या पिठाचा उपमा करण्यासाठी आपल्याला मक्याचं पीठ लागणार, जे जनरल स्टोअर मध्ये किंवा किराणा माल जे दुकान आहे तर तिथे इझिली अवेलेबल असतं किंवा ऑनलाईन सुद्धा अवेलेबल असतं। आपण हे जे मक्याचं पीठ आहे ते 1 बाउल घेणार आहोत। आता उपमा करण्यासाठी ना एक जाड बुडाचं पातेलं ठेवलंय, त्यात थोडंसं 2 चमचे तेल टाकले। आता त्यात अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 3 साध्या ज्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 1 चमचा किसलेलं आलं। आता हे ना थोडंसं आपण परतून घेऊया। आपण ना आता हे न्यूट्रिशियस बनवण्यासाठी ना मिक्स आपण भाज्या टाकणार आहोत। त्यात 2 चमचे मटार, 2 चमचे मक्याचे दाणे, 2 चमचे बारीक चिरून घेतलेलं गाजर। आपण आता हे छानपैकी ना परतून घेऊया। आता आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या, त्यात ना मी 1 चमचा पाणी टाकते आणि झाकण ठेवायचं 1-2 मिनिटांसाठी। 2 मिनिटं झालेले आहेत, आपण आता झाकण काढून घेऊया। भाज्या पण आपल्या मस्त शिजलेल्या आहेत। आता आपण ज्या बाउलनी मक्याचं पीठ घेतलं ते 3 बाउल आपण पाणी घ्यायचं आहे, तेच प्रमाण ठेवायचं आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा तूप। आता हे सगळं ना मिक्स करून घेऊयात। मी गॅसची फ्लेम जरा मोठी केलेली आहे। मस्तपैकी आहे ना आता मिक्स केल्यावर उकळून घ्यायचंय। हे आपल्या पाण्याला इतकी मस्त खळखळून उकळी आलेली आहे। आता पहिली गोष्ट म्हणजे गॅस बारीक करायचा, एकदम लो फ्लेम करायचा आहे। आता आपण जे हे 1 बाउल मक्याचं पीठ घेतलं होतं ते सगळं टाकून काय करायचं, एकदम फास्ट आहे ना हलवायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या फॉर्म होणार नाही। मस्त आपण आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे, गुठळ्या पण आपण मोडून घेतल्यात। आता आपण बरोबर एक 4 ते 5 मिनिटं आहे ना झाकण ठेवूया। आता 5-7 मिनिटं ना एक छानपैकी वाफ आलेली आहे। आपण काय करायचं, गॅस बंद केलेला आहे आणि एक 10 मिनिटं आहे ना ह्याचं झाकण अजिबात उघडायचं नाही। एक 8-10 मिनिटं झालेली आहेत, आपण आता उघडून चेक करूया। येस, आता हा तुम्हाला थोडासा सैल दिसेल, पण जसा तो गार होतो ना थोडासा घट्ट होत जातो। तर आपला मक्याचा उपमा तयार आहे, आपण सर्व करून घेऊया। फ्रेंड्स, थंडी स्पेशल असा मस्तपैकी पौष्टिक भरपूर भाज्या घातलेला मक्याच्या पिठाचा उपमा तयार आहे। चला, एका दिवसाचा नाश्त्याचा प्रश्न मिटला। तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। आणि येस, इंस्टाग्राम पेज पण फॉलो करा। थँक्यू।